नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आता मंगळवारी सुनावणी होणार। या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा न करण्याचे न्यायालयाचे निर्देश। सागरमाळ परिसरातील नूतनीकृत रेड्याची टक्कर स्मृती शिल्पाचं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते अनावरण। या निमित्तानं आमदार सतेज पाटील यांनी फुंकलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं रणशिंग। देशरक्षणाचं स्वप्न घेऊन तरुणाई मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल। 15 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 10,000हून अधिक तरुणांचा भरती प्रक्रियेत सहभाग। जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी गेली 3 वर्ष सुरू असलेल्या बालिंगा पुलाच्या कामाची केली पाहणी। कारणं न सांगता पुलाचं काम पूर्ण करण्याबाबत अधिकारी ठेकेदारांना सुनावलं। आणि जयंतीनिमित्त देशवासियांना होतीये देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर बाण्याची आठवण। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काही नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये 50% मर्यादा ओलांडल्यासंबंधी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। मात्र काही मुद्द्यांवर अधिक स्पष्टता आवश्यक असल्यामुळे ही सुनावणी आता मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा होणार नाही असे निर्देश न्यायालयाने दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केल्यानं आरक्षणाची 50% मर्यादा ही 17 जिल्हा परिषद, 83 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका आणि 57 नगरपालिका अशा 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओलांडली आहे असा दावा करत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आज सुनावणी झाली। मात्र काही मुद्द्यांवर अधिक स्पष्टता आवश्यक असल्यामुळे ही सुनावणी आता मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। आरक्षण निकष आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक असल्यानं महानगरपालिका निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही असं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं। कोल्हापुरातील सागरमाळ इथलं रेड्याची टक्कर स्मृतिशिल्प हे इतिहासाची आठवण करून देत असून आपण आगामी निवडणुकांमध्येही राजकीय टक्करीसाठी सज्ज आहे अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। माजी आमदार ऋतुराज पाटील आणि जयश्री जाधव यांच्या निधीतून सागरमाळ इथं उभारलेल्या रेड्याची टक्कर स्मृतिशिल्पाचं अनावरण आमदार पाटील यांच्या हस्ते झालं। त्यावेळी ते बोलत होते। माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार जयश्री जाधव यांच्या निधीतून सागरमाळ इथं उभारलेल्या रेड्याची टक्कर स्मृतिशिल्पाचं अनावरण आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार जयश्री जाधव, माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, प्रतिज्ञा उत्तुरे, काकासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आणि शहरातील इतरही महापुरुषांचे पुतळे प्रेरणा देणारे असल्याचं सांगितलं। शाहूनगर इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 20 लाख तर रेड्याच्या शिल्पाभोवती CCTV कॅमेरे आणि लाइटिंगसाठी 5 लाख रुपये निधी देण्याची घोषणाही आमदार पाटील यांनी केली। कोल्हापुरातील सागरमाळ इथल्या रेड्याची टक्कर स्मृतिशिल्प हे इतिहासाची आठवण करून देत असून आपण आगामी निवडणुकांमध्येही राजकीय टक्करीसाठी सज्ज आहोत अशा शब्दात आमदार पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। सागरमाळमधील रेड्याच्या टक्करीलाही ऐतिहासिक वारसा आहे। नव्या पिढीला हा इतिहास माहिती व्हावा यासाठी हे शिल्प उभारलं असल्याचं त्यांनी सांगितलं। रेड्याची टक्कर हे शिल्प संपूर्ण जिल्ह्यातील गवळी समाजासाठीही प्रेरणादायी राहणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं।
उद्या दुर्गे सुप्रीम कोर्टात तारीख आहे. उद्या कळेल की 14-15 जिल्ह्यातली, कोल्हापुरातली जात नाही. कोल्हापुरात ओबीसीचं आरक्षण माझ्या माहितीप्रमाणे 50 बरोबर आहे, त्यामुळं कोल्हापूरची जाणार नाही. खरं राज्यातल्या 14-15 जिल्ह्यातली कदाचित निवडणूक उद्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या सगळ्या पुढच्या 3 महिन्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी उद्याच्या या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी असणार आहे. आणि त्यामुळं हे शिल्प लवकर सगळ्यांना स्फूर्ती द्यायला त्या ठिकाणी उघडले. त्याचं मनापासून मी अभिनंदन काकांचं या ठिकाणी करतो. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शाहू महाराजांच्या काळात पुढे आलेली रेड्याची टक्कर ही संकल्पना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सोनेरी इतिहास पुढच्या पिढ्यांनाही कळावा यासाठी हे शिल्प उभारल्याचं सांगितलं. माजी आमदार जयश्री जाधव यांनी रेड्याची टक्कर ही ओळख कायम राहावी, त्यासाठी इथं शिल्प व्हावे ही स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचं स्वप्न होतं. या शिल्पामुळं खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती झाल्याचं त्यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी माजी नगरसेवक खंडू कांबळे, शिवाजी कवाळे, प्रवीण केसरकर, प्रतिज्ञा उत्तुरे, राजू साबळे, सुरेश ढोणुक्षे, उमेश पवार, सर्जेराव साळुंखे, समीर कुलकर्णी, अनिल घाटगे, स्वप्नील राजपूत, संदीप पाटील, रवींद्र नलवडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. टेरिटोरियल आर्मी 2025 अंतर्गत देशभरातील 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1500हून अधिक पदांसाठी 15 नोव्हेंबरपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी भारतात एकूण 4 झोनची निर्मिती करण्यात आली आहे. यातील झोन 4 कोल्हापूर केंद्रावर आतापर्यंत 10,000हून अधिक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. कडाक्याच्या थंडीत सुद्धा मोठ्या उत्साहानं तरुण भरती प्रक्रियेत दाखल होत आहेत. या सर्वांचं व्यवस्थापन 109 इन्फंट्री बटालियन प्रादेशिक सेना कोल्हापूर यांच्याकडून करण्यात येतंय. टेरिटोरियल आर्मी 2025 अंतर्गत भारतीय सैनिक जनरल ड्युटी, GD सैनिक, क्लार्क अशा विविध 1500हून अधिक पदांसाठी 15 नोव्हेंबरपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 8वी, 10वी आणि 12वी पास शैक्षणिक अर्हता असून वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे इतकी आहे. या भरती प्रक्रियेसाठी देशभरातील 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी एकूण 4 झोन निर्माण करण्यात आलेत. यातील झोन 4 कोल्हापूर सेंटरवर मागील 5 दिवसांमध्ये 10,000हून अधिक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतलाय. या सर्व उमेदवारांची राजाराम कॉलेजच्या मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणाहून या सर्व उमेदवारांना शिस्तबद्ध पद्धतीनं शिवाजी विद्यापीठाच्या गेट नंबर 2 मधून विद्यापीठाच्या मैदानावर नेण्यात येतं. यावेळी सायबर चौकात वाहतूक पोलिसांच्या वतीनं वाहतूक थांबवून या उमेदवारांना रस्त्याच्या पलीकडे जाण्यास प्राधान्य दिलं जात आहे. एकूणच 3 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीला वजन, उंची, छाती मोजमाप, त्यानंतर धावणे, खड्डा पार करणे, वैद्यकीय तपासणी, कागदपत्र तपासणी आदी प्रक्रियेतून जावं लागतं. यामध्ये निवड होणाऱ्यांना पुढे लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेचं 109 इन्फंट्री बटालियन प्रादेशिक सेना कोल्हापूर यांच्या वतीनं व्यवस्थापन करण्यात येत आहे. यापुढे 21 नोव्हेंबर रोजी कर्नाटकातील 24 जिल्ह्यातील उमेदवार, 22 नोव्हेंबर रोजी कर्नाटकातील 7 जिल्ह्यातील उमेदवार, 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील 14 जिल्हे, 24 नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील 14 जिल्हे, 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील 13 जिल्हे, 27 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश, गुजरात, केरळमधील सर्व जिल्हे आणि 28 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, गुजरात, केरळमधील सर्व जिल्हे अशी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा नजीक असलेल्या पुलाचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कोणतीही कारण न सांगता काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे हे आज गगनबावडा दौऱ्यावर होते. यावेळी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडे बालिंगा दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी त्यांनी अचानक भेट दिली. गेल्या 3 वर्षांपासून या पुलाचं काम सुरू आहे. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी पुलाच्या संपूर्ण बांधकामाविषयी माहिती जाणून घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रशांत महाजन यांनी पायल, पिलर आणि फुटिंग कॅप टाकण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचारी वाढवा, मशिनरी वाढवा, दिलेल्या मुदतीत पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण झालं पाहिजे, आता कोणतीही कारणं देऊ नका अशी सक्त ताकीद दिली। यावेळी दोनवडेचे सरपंच सर्जेराव शिंदे, संजय कदम, संजय पाटील यांनी मोरीचं काम रखडल्याचं सांगून पर्यायी रस्ते नसल्यानं शेतकऱ्यांना ऊस तोडणीबाबत अडचणी निर्माण होत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। रस्ता रुंदीकरण सुरू असताना जुन्या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी त्यांनी केली। यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले, कनिष्ठ अभियंता शुभम पाटील, नवनाथ पवार, मदन पाटील, नितीन पाटील, कर्मचारी आणि कंत्राटदार उपस्थित होते। राजकारणापेक्षा आमचं कुटुंब समाजकारणात सक्रिय आहे, त्यामुळे इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी काम करत असताना आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहू, असं इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय। इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी डॉक्टर चेतन नरके यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे। यापूर्वी अरुण नरके यांनी या ठिकाणी 28 वर्ष काम केलेलं आहे आणि यानंतर आता चेतन नरके हे दुसऱ्यावेळी संचालकपदी या ठिकाणी निवड झालेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की एकूणच इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून काय काम चालतं आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल? मला वाटतं इंडियन डेअरी असोसिएशन ही दूध हे संस्थांमधली शिखर संस्था आहे आणि या शिखर संस्थेमध्ये दूध उत्पादक असेल, वारणा किंवा गोकुळसारखे दूध संघ असतील किंवा ग्राहक असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, राज्यकर्ते असतील, यांच्या डेअरी उद्योगासाठी ह्या प्रत्येक जे स्टेक होल्डर्स आहेत त्या निमित्तानं त्यांना धोरणात्मक पुढचा जो निर्णय असतात ते कशा पद्धतीनं असावेत, आपल्या दूध उत्पादन असताना चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त दुधाला दर कसा देता येईल किंवा त्याच्यापासून जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही प्रयत्न करून GST कमी केला, त्या माध्यमातून ग्राहकांचं दूधजन्य उत्पादनांचं सेवन वाढलं आणि गृहिणींना एक 3-4 पैसे घरी कमी राहून त्यांच्याकडे दुसऱ्या पद्धतीने ते वापरता येतात। अशा पद्धतीनं धोरणात्मक निर्णय दूध संस्था किंवा दूध धंदा वाढवण्यासाठी या 5 स्टेक होल्डरना धोरणात्मक निर्णय हे सेंटरशी डिस्कस करून जास्तीत जास्त इम्प्लिमेंटेशनमध्ये आणून आपल्या लोकांना त्याचा कसा उपयोग होईल आणि दूध धंदा कसा वाढेल याच्यासाठी त्याच्यामध्ये इंडियन डेअरी असोसिएशनचं काम असतं। एकूणच दूध धंदा किंवा दूध व्यवसाय वाढवण्याचे एक आव्हानच आहे, मात्र चांगल्या प्रतीची जनावरे खरेदी करणे किंवा दूध उत्पादकता वाढवणे हे देखील सध्या आव्हान आहे। त्याकडे कसं पाहताय आपण? भारत पूर्ण जगामध्ये 230 मिलियन मेट्रिक टन दुधाचं उत्पादन करतं। पुढच्या 2048पर्यंत भारत देश आपण म्हणतो की डेअरी टू द वर्ल्ड म्हणजे जवळपास 648 मिलियन मेट्रिक म्हणजे 3 पटीनं आपण पुढच्या 2048पर्यंत आपलं उत्पादन वाढवणार आहे आणि याच्यामध्ये इंडियन डेअरी असोसिएशनचा धोरणात्मक पद्धतीनं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सरकारच्या माध्यमातून शेवटच्या घरापर्यंत जाणं हे या संस्थेचं त्याच्यामध्ये मेन महत्त्व आणि त्या महत्त्वाचं ध्येय असेल। एकूणच इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी आपण आहातच, याचबरोबर गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी देखील आपण आहात। त्याचा उपयोग कसा होईल? कारण एकूणच गोकुळ दूध संघात जर बघितलं तर दूध संकलन वाढीचा मुद्दा कायम चर्चेत असतो की दूध संकलन वाढत आहेत, त्याचा फायदा कसा होईल? सेंटर लेवलला धोरणात्मक निर्णय जे योजनांच्या बाबतीत असतील किंवा दुधाच्या बाबतीत असेल किंवा GST काउन्सिलकडे ज्यावेळी IDAनं तिथं पक्ष आपला ठेवला की त्याच्यामध्ये जर आम्ही 18% तुपावरचं GST जर आपण कमीत कमी ठेवला किंवा 0%वर नेला तर त्याचं सेवन वाढेल आणि दुधाच्या धंद्याला चांगल्या पद्धतीने उभारी मिळेल। अशा पद्धतीचे निर्णय आम्ही घेतो जे गोकुळच्या सारख्या संस्थांना देखील उपयोगाचे आहेत, पण त्याचबरोबर दूध उत्पादक, ग्राहक आणि त्याचबरोबर त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व संचालक असतील किंवा कर्मचारी असतील किंवा दूध डेअऱ्या ज्या गोकुळसारख्या संस्थेशी अटॅच त्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होतो, कारण आर्थिकदृष्ट्या त्या माध्यमातून त्या संस्थांना 4 पैसे लिटर मागे मिळण्यामध्ये मदत होते। इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी निवड होत असताना ही निवड बिनविरोध झाली की देशभरातून काही लोक त्या ठिकाणी होती? काय मला वाटतं की मागच्या वेळी ही निवडणूक ही बिनविरोध होती, पण यावेळी पंजाबचे गुरबीत सिंग तिब्बी आणि गुजरात जामनगरचे कांतीलाल घडियाल हे माझ्या स्पर्धेमध्ये तिथं होते आणि मला अतिशय अभिमानाची गोष्ट सांगते की महाराष्ट्रातल्या एका दूध उत्पादकाला, माझ्यासारख्या एखाद्या कोल्हापूरच्या कार्यकर्त्याला
85% मतदान हे माझ्या बाजूनं झालं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांनी विश्वास ठेवला माझ्या कामावर. आजपर्यंत जे माझा रिसर्च असेल, माझे आर्टिकल्स असतील आणि आजपर्यंतचं गोकुळच्या माध्यमातून जे काम होतं हे त्यांना मी पटवून देऊ शकलो आणि त्या कामाला, त्या डेडिकेशनला आणि कोल्हापूरच्या बाणाला त्यांनी झुकतं माप दिलं आणि मला त्यांनी मतदान करून इथं निवडून आलं, याचं मला मनापासून त्यांचे आभार मानावेसे वाटतं. एकूणच जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपण निवडणूक जिंकलेल्या आहेत. आपल्या घराण्याला राजकीय वारसा देखील आहेत. नक्कीच याचा राजकीय उपयोग होणार आहे का? मला वाटतं राजकीयपेक्षा अरुण नरके साहेबांचं घराणं हे नेहमीच पहिल्यापासून समाजकार्यात आहे. राजकारण हा भाग आमच्याकडे कधी नव्हता. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की दूध उत्पादकाला 4 चांगले पैसे मिळावेत, त्यांची मुलं बाळं व्यवस्थित राहावीत आणि त्या माध्यमातून समाजकारण आमच्या हातून घडत राहावं, एवढीच प्रामाणिक इच्छा याच्यामध्ये मी व्यक्त करतो. धन्यवाद. तर हे होते चेतन नरके. एकूणच इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून देशभरात जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी एक धोरणात्मक निर्णय घेतले जातात आणि त्याचबरोबर ते गोकुळच्या संचालकपदी देखील आहेत. त्याच्यामुळे नक्कीच कोल्हापूरसाठी हे देखील एक अभिमानास्पद आहे आणि नक्कीच गोकुळला देखील त्याचा फायदा होईल. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी प्रभाग 9 मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासह एका अपक्ष उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध निवडून आल्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे हे कट्टर विरोधक कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आलेत. या दोघांच्या युतीविरोधात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक लढत आहेत. अशातच कागलमध्ये आज मोठी घडामोड झाली. मुश्रीफ गटासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारानं आज माघार घेतली. प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नूरजहां निसार नायकवडी आणि अपक्ष मेहबतबी अब्दुल रशीद शेख यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानं मंत्री मुश्रीफ आणि घाटगे युतीच्या सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध निवडून आल्या. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधू माजी नगरसेवक अनवर मुश्रीफ यांच्या स्नुषा आहेत. कागल नगरपालिका निवडणुकीतील मुश्रीफ आणि घाटगे युतीचा हा पहिला विजय ठरलाय. या निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांनी गैबी चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. कसबा बावडा इथल्या डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन इथं उत्साहात पार पडला. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील आणि विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लंडन स्थित गडिंग्लजचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. लंडन इथल्या पार्क प्लाझा व्हिक्टोरिया इथं कसबा बावडा इथल्या डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नोकरी तसंच व्यवसायानिमित्त लंडनमध्ये कार्यरत असलेले 45 माजी विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे तसंच इंग्लंड शासनात विविध पदावर असणारे माजी विद्यार्थी यांचा समावेश होता. सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी प्रास्ताविक केलं. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या उच्चतम शैक्षणिक गुणवत्तेमुळे आपण चांगली प्रगती करू शकल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. संस्थेचा विस्तार आणि प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत महाविद्यालय आणि संस्थेचे संस्थापक डॉक्टर डी.वाय. पाटील तसंच अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी डी.वाय. पाटील ग्रुपचे अनेक माजी विद्यार्थी आज जगभरात विविध देशात मोठ्या पदावर काम करतायत याबद्दल समाधानाची भावना व्यक्त केली. डी.वाय. पाटील दादांनी दूरदृष्टीनं 1984 मध्ये संस्था स्थापन केली आणि माजी विद्यार्थ्यांनी जगभरात आपल्या कामातून संस्थेचा गौरव वाढवला, ही अभिमानाची गोष्ट आहे. माजी विद्यार्थी हे आमच्या संस्थेचे खरे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. संस्थेच्या विकासात आमच्या माजी विद्यार्थ्यांचंही मोठं योगदान आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांनी संस्थेशी सहयोग आणि संपर्क ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा डॉक्टर संजय डी. पाटील यांनी व्यक्त केली. विश्वस्त तेजस पाटील यांनी गेल्या 4 दशकाहून अधिक काळ अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था कार्यरत असल्याचं सांगितलं. माजी विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत. यापुढील काळातही माजी विद्यार्थी आणि संस्था यांच्यातील हे नातं दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील असंही पाटील यांनी सांगितलं.
चेतन ओझा, मेनका भारद्वाज, ऋषिकेश देशपांडे, संदीप पाटील, निकेत साबळे, अल्ताफ जसनाईक, प्रीती रणभिसे, ऋतुजा पाटील, सूरज पाटील या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेनं आम्हाला घडवलं, आत्मविश्वास दिला आणि जगात ओळख निर्माण करण्याची संधी दिली अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मेळाव्याला संचालक डॉक्टर अजित पाटील, केमिकल विभाग प्रमुख डॉक्टर KT जाधव, लंडन स्थित गडहिंग्लजचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची उपस्थिती होती. मेळाव्याच्या नियोजनासाठी माजी विद्यार्थी विभाग समन्वयक डॉक्टर मनीषा भानुसे, माजी विद्यार्थी साईदत्त सबनीस, अरिहंत आडके यांनी विशेष परिश्रम घेतले. हिवाळी सत्रात शाळेकडून काढण्यात येणाऱ्या सहलींना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं विशेष सवलत दिली जाते. यंदा जवळपास निम्म्या सवलतीच्या दरात गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत नोव्हेंबर महिन्यासाठी 412 आणि डिसेंबर महिन्यासाठी 123 बसेसचं बुकिंग करण्यात आलंय. एसटीचे विभागीय अधीक्षक अतुल मोरे यांनी ही माहिती दिली आहे. हिवाळ्यात मुलांना ओढ लागलेली असते ती शालेय सहलीची. वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, तिथली माहिती घेणं आणि मित्रमैत्रिणींसोबत दंगामस्ती करणं, त्यामुळं सहलीचं शालेय जीवनात विशेष आकर्षण असतं. या शैक्षणिक सहलींना राज्य परिवहन महामंडळाकडून दरवर्षी विशेष सवलत जाहीर करण्यात येते. ST बुकिंगसाठी प्रत्येक किलोमीटर 64 रुपये इतका दर आकारला जातो. मात्र शाळेच्या सहलीसाठी हाच दर 32 रुपये इतका करण्यात आलाय. याच काळात सौंदत्ती यात्रा सुद्धा असते, त्यामुळं शालेय सहलींना आणि यात्रेसाठी सुद्धा गाड्या उपलब्ध व्हाव्यात या पद्धतीनं नियोजन करण्यात आले. शालेय सहलींसाठी वेगवेगळी ठिकाणं, पर्यटन, ऐतिहासिक स्थळं आदींचे पॅकेज तयार करण्यात आले. याची माहिती महामंडळाकडून सरकारी शाळेत जाऊन देण्यात येते. त्यामुळं शालेय सहलींसाठी STच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विभागीय अधीक्षक अतुल मोरे यांनी दिली. सगळ्या शाळांना आम्ही आवाहन केलेलं आहे की बाबा तुम्ही जास्तीत जास्त बसेस घेऊन विद्यार्थ्यांना पर्यटन पण करता येईल, सुरक्षित सेवा घेऊन पर्यटनाचा आनंद लुटता येईल, याच्यासाठी आम्ही प्रत्येक आगार व्यवस्थापकांनी शाळेमध्ये जाऊन आवाहन केलेलं आहे. त्याचाच प्रतिसाद म्हणून 1 नोव्हेंबरपासून चाललेल्या या उपक्रमास आज अखेर 412 बसेस बुकिंग झालेल्या आहेत आणि डिसेंबरमध्ये 123 बसेस बुकिंग झालेल्या आहेत. सर्वच शाळांचा प्रतिसाद चांगला आहे आणि मी आमच्या कोल्हापूर विभागाच्या वतीनं सर्व शाळांना आवाहन करतो की आमच्या सुरक्षित सेवेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शैक्षणिक सहली काढाव्यात. सहलीसाठी सुसज्ज गाडी आणि अनुभवी चालक देण्यात आलेत. शिवाय सुरक्षेची संपूर्ण काळजी आणि हमी घेतली जाते. सध्या कोल्हापूर विभागाकडं एकूण 760 गाड्या आहेत. यामध्ये स्लीपर 6, हिरकणी 35, शिवाई इलेक्ट्रिक बस 6, जनशिवनेरी 10 तर उर्वरित लालपरी आहेत. यामध्ये जर एकाच वेळी जास्त गाड्यांची आवश्यकता भासल्यास इतर विभागातून गाडीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर विभाग शालेय सहलीसाठी संपूर्णपणे सज्ज झालाय. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती कोल्हापूर शहर NSUIच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली आहे. आंबोलीतील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी इलेक्ट्रिक वॉटर प्युरिफायर तसंच शालेय साहित्य भेट दिलं. कोल्हापूरपासून 120 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दुर्गम भागातील चौकुळ गावातील जिल्हा परिषदेची फक्त 5 विद्यार्थी असणारी एक शाळा आहे. या शाळेचे मुख्याध्यापक जावेद तांबोळी यांनी चला आधार बनूया शिक्षणाचा या मोहिमेद्वारे शाळेला अत्याधुनिक करण्यासाठी नागरिकांना मदतीचं आवाहन केलं होतं. यानुसार आज भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून शाळेला वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आलाय. यावेळी शालेय साहित्याचंही वाटप करून स्वर्गीय इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलंय. हा उपक्रम आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. यावेळी NSUIचे अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगुले, निपुण चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूर जवळील RK नगर चौकातल्या रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा पडलाय. हे अतिक्रमण तात्काळ हटवावं अशी मागणी श्री रत्नाप्पा कुंभार नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलंय.
कोल्हापूर जवळील आरकेनगर चौकात सध्या रस्त्याचं काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या या रस्त्यावर अनधिकृत चहा, खाद्यपदार्थांच्या गाड्या, टपऱ्या आणि इतर हातगाड्यांनी अतिक्रमण केलंय. या अतिक्रमणामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वारंवार अपघात घडत आहेत. हातगाड्यांमुळं परिसरात कचऱ्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ हटवावं अशी मागणी श्री रत्नापण्णा कुंभारनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता शिवाजी इंगवले यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी रियाज डांगे, सर्जेराव पाटील, संजय शिंदे, अनिकेत पाटील, प्रदीप शिंदे, अण्णा मोरे, उदय भेंडीगिरी, रघुनाथ कुलकर्णी, शंकर वाडकर, DB इनामदार, संपतराव फाटक, जयसिंग बहादुरे, रज्जाक हुक्केरी, राहुल चौधरी, फिरोज शेख, शरद पवार आदी उपस्थित होते. कुंभी नदीवरील सांगरुळ बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. पाण्यात कोंबड्यांचं मांस आणि इतर कचरा टाकल्यामुळे सर्वत्र पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे 11 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतीये. कुंभी नदीवरील सांगरुळ बंधाऱ्यात कोंबड्यांचं मांस आणि इतर कचरा टाकल्यानं पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. आज सकाळी सांगरुळ धरण संस्थेचे कर्मचारी बर्गे घालण्यासाठी आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी धरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कुडित्रे कोपार्डे गावच्या ग्रामपंचायतीला याबाबत माहिती दिली आहे. कुंभी नदीचे पाणी जवळपास 11 गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरलं जातं. मात्र पाणी दूषित झाल्यानं 11 गावातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पेन्शन सन्मानधनासाठी अर्थक्रांती जीवन गौरव अभियान मंचच्या वतीनं 25 नोव्हेंबरला महालक्ष्मी दारी सन्मानवारी काढण्यात येणार आहे. यावेळी 50,000 ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षरीचं पत्र अंबाबाई चरणी अर्पण करण्यात येणार आहे. मंचाचे मुख्य समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7,000 रुपये सन्मानधन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अर्थक्रांती जीवन गौरव अभियान आणि महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंच यांच्या वतीनं महालक्ष्मीच्या दारी सन्मानवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंचचे मुख्य समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील यांनी दिली. मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता गांधी मैदानापासून वारीला सुरुवात होणार आहे. या वारीत ज्येष्ठ नागरिक पारंपरिक वेशभूषा परिधान करून हातात फलक घेऊन सहभागी होणार आहेत. टाळ मृदुंगाच्या गजरात ही वारी खरी कॉर्नर बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोडमार्गे श्री अंबाबाई मंदिरात येईल. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या 50,000 स्वाक्षरींचं पत्र श्री अंबाबाई चरणी अर्पण करण्यात येणार आहे. पत्रकार बैठकीला हरिभक्तपरायण महादेव यादव महाराज, अध्यक्ष आनंद वायदंडे, ज्येष्ठ सल्लागार PK पाटील, उपाध्यक्ष बाबूराव कोळेकर, महिला अध्यक्षा राणी गायकवाड, सचिव हनुमंत शेवाळे, संतोष पांचाळ उपस्थित होते. कोल्हापुरात सुरू असलेल्या 64व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत मंगळवारी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या वतीनं आधी बसू मग बोलू हे नाटक सादर करण्यात आलं. विवाह संस्थेतील नवरा बायकोच्या चांगल्या वाईट गुणांचा उलगडा करत इतरांना बघून नाही तर स्वतःत बदल करूनच संसार सुखी करता येतो हे या नाटकातून दाखवण्यात आलंय. कोल्हापुरात 64व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरी सुरू आहे. यात मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या वतीनं आधी बसू मग बोलू हे नाटक सादर करण्यात आलं. या नाटकाचं लेखन विद्यासागर अध्यापक यांनी तर दिग्दर्शन प्राध्यापक अजय शिंदे यांनी केलंय. विवाह संस्थेतील नवरा बायकोच्या चांगल्या वाईट गुणांचा उलगडा करत इतरांना बघत नाही तर स्वतःत बदल करूनच संसार सुखी करता येतो हे या नाटकातून दाखवण्यात आले. विवाह संस्था ही मानवी समाज जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मग लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, नवरा बायकोत वादविवाद ठरलेलाच असतो. यालाच नाईलाजानं संसाराचा गाडा ओढणं सुद्धा म्हटलं जातं. असाच संसाराचा गाडा ओढणारे आणि एकाच अपार्टमेंटमध्ये राहणारे काळे आणि पाटील हे दाम्पत्य नवरा बायको या नात्यांमधील अनेक पैलूंचा उलगडा करतं.
नवऱ्याला आणि बायकोला इतर जोडप्यांना पाहून आपल्या जोडीदारात बदल हवा असतो, मात्र हे बदल करण्यापेक्षा एकमेकांना त्यांच्या गुणदोषांसह समजावून घेतलं तर संसार सुखाचा होत असतो. त्याचबरोबर आपल्यामध्ये दुसरं कोणीही बदल करू शकत नाही, आपणच आपल्यात बदल करू शकतो तरच संसार सुखी होतो, हा संदेश या विनोदी नाटकाच्या माध्यमातून देण्यात आलाय. या नाटकासाठी सुहास कुलकर्णी यांनी संगीत दिलंय, तर नेपथ्य आणि प्रकाश योजना अजय शिंदे यांनी केली आहे. कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शक स्वप्नील पाटील यानं दिग्दर्शित केलेल्या डोही या लघुपटाला फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालंय. मधुबाला या लघुपटापाठोपाठ सलग दुसऱ्या वर्षी डोही हा लघुपट निवडला जाणं ही कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या या लघुपटाला वोट करण्यास सुरुवात झाली आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी वोट करावं असं आवाहन दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांनी केलंय. नील अश्व स्टुडिओ निर्मित आणि कोल्हापूरच्या स्वप्नील पाटील यानं दिग्दर्शित केलेल्या डोही या लघुपटाला फिल्मफेअरसाठी नामांकन मिळाले. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांवरून स्वप्नील याला या लघुपटाचं कथानक सुचलं. या लघुपटाचं सर्व चित्रीकरण हे करवीर तालुक्यातील सातेरी या भागात करण्यात आले. मधुबाला या लघुपटापाठोपाठ सलग दुसऱ्या वर्षी डोही हा लघुपट फिल्मफेअरसाठी निवडला जाणं ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. डोहीमधील बहुतांश टीम ही कोल्हापूरची आहे. अभिनेते संतोष शिंदे, अभिनेत्री श्वेता मकोशी, बालकलाकार सारंग सोनुले आदींसह अनेक जण कोल्हापूरमधील आहेत. फिल्मफेअरमध्ये जनतेचा वोट हा सुद्धा स्पर्धेचा भाग आहे. सध्या या लघुपटाला वोट करण्यास सुरुवात झाली आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी वोट करावं. कोल्हापूरच्या मातीत आणि कोल्हापूरच्या कलाकारांनी बनवलेल्या लघुपटाला विजयी करा असं आवाहन दिग्दर्शक स्वप्नील पाटील यानं केलंय. तर अशी आम्ही कोल्हापूरच्या मित्रमंडळींनी जमून ही केलेली फिल्मफेअरला नॉमिनेशन झालेलं आहे. मागच्या वर्षी माझी मधुबाला ही शॉर्ट फिल्मफेअरला गेली होती. सलग दुसऱ्या वर्षी माझी डोही ही फिल्म गेलेली आहे. तर रसिकांनी ही फिल्म नक्कीच फिल्मफेअरच्या वेबसाईटवरती आणि त्याचबरोबर तुम्हाला लिंक सोशल मीडियातून माझ्या अकाउंटवरती मिळून जातील. तर त्या लिंकवरती तुम्ही नक्कीच ही फिल्म पाहायला मिळेल तुम्हाला आणि आवडल्यास नक्कीच वोट करा आणि इतरही रसिकांपर्यंत ती फिल्म शेअर करा जास्तीत जास्त. याच्या 2 दिवसातच ह्या कालावधी आहे वोटिंगचा, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि वोट करा. स्वप्नील पाटील या कोल्हापूरच्या सुपुत्रानं फिल्मफेअरमध्ये दुसऱ्यांदा मानांकन मिळवून आपल्यातील कौशल्याचं दर्शन घडवलंय. कोल्हापूरकरांची स्वप्नीलला साथ मिळाली तर नक्कीच फिल्मफेअरवर कोल्हापूरचं नाव कोरलं जाणार आहे. इनरव्हिल क्लबच्या डिस्ट्रिक्ट 317च्या वतीनं एक्यम या राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा येत्या 21 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत हॉटेल सयाजी इथं आयोजित करण्यात आलाय. डिस्ट्रिक्टच्या चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या 21 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत इनरव्हिल क्लब्सच्या डिस्ट्रिक्ट 317च्या वतीनं एक्यम या राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा हॉटेल सयाजी इथं आयोजित करण्यात आलाय. मेळाव्याला जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि राष्ट्रीय इनरव्हिल असोसिएशनच्या अध्यक्षा ज्योती महिपाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती डिस्ट्रिक्टच्या चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी दिली. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी इनरव्हिल आयडॉल या महाअंतिम सोहळा आणि उद्योजकांना त्यांची उत्पादनं प्रदर्शित करण्याची संधी देण्यासाठी एक प्रकल्प मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांमधील 600पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा तसंच गरजू महिलांना गुलाबी ई-रिक्षाचं वितरण केले जाणार आहे. तिसऱ्या दिवशी यशस्वी विद्यार्थी यशस्वी समाज या योजनेअंतर्गत 2 स्टेम लॅब तसंच जयपूर फूड प्रकल्प अंतर्गत 102 लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. याचबरोबर भारतीय पुराण कथांचे व्याख्याते अतुल कौशिक आणि डॉक्टर विवेक सावंत पदाधिकाऱ्यांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला असोसिएशनच्या माजी खजिनदार डॉक्टर विद्युत शहा, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन राधिका शिरगावकर, वैशाली लोखंडे, सहसंयोजक असोसिएशनचे माजी सचिव रत्ना बेहरे, खजिनदार महानंदा चंदरगी, जिल्हा प्रकल्प समन्वयक अध्यक्षा नंदा झाडबुके आदी उपस्थित होत्या. हातकणंगले इथं कोल्हापूर जिल्हा शहर काँग्रेस सेवा दलाची विभागीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली.
हातकणंगले इथं कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष रंगराव देवणे यांनी जिल्हा सेवा दलाच्या कामाचा आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस सेवा दलाचा सहभाग, कार्यकर्त्यांना तिकीट देण्याबाबत चर्चा या बैठकीत झाली. कोल्हापुरात सेवा दलाचं विभागीय शिबिर घेण्याचाही निर्णय झाला. या बैठकीत कोल्हापूरच्या समन्वयक राजश्री नलगे यांनी सेवा दलाचं काम आणि काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहावं, आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी काम करावं असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. इचलकरंजीचे बाबासाहेब कोतवाल यांनीही मनोगत व्यक्त केलं. बैठकीला सचिव यशवंत थोरात, सहसमन्वयक मनीषा माने, शिरोळचे अध्यक्ष प्रकाश देसाई, उपाध्यक्ष भाऊ पाटील, हातकणंगले तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, कोल्हापूर शहरचे योगेश हातलगे, सुधीर कटके, शाखा गायकवाड, भास्कर कांबळे, भाऊसो कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. दरम्यान महिला आघाडीच्या पदाधिकारी स्मिता सावंत यांनी एका गरीब रिक्षा चालकाचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं विविध आयोजित करण्यात आले होते. यावेळी महिला आघाडीनं सामाजिक भान जपल्याचं पाहायला मिळालं. राजेंद्रनगर परिसरात राहणारे विनोद सातपुते हे भाड्याची रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात, परंतु डोळ्यांच्या समस्येमुळे त्यांना रिक्षा चालवणं कठीण झालं होतं. त्यामुळे कुटुंबावर ओढवणारी आर्थिक समस्या लक्षात घेऊन महिला आघाडीच्या पदाधिकारी स्मिता सावंत यांनी स्वखर्चानं त्यांच्या दोन्ही डोळ्यांचं मोतीबिंदू ऑपरेशन करून मदत केली आहे. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालक सातपुते यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी वर्षा पाटील, पल्लवी चिखलीकर, कोमल पवार, स्वाती सांगावकर, संगीता वडर आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवर भर वस्तीत अपघात झालाय. हात सोडून ट्रॅक्टर चालवणाऱ्या मद्यधुंद चालकानं एका वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. गोकाक तालुक्यातील बिलकुंडी इथं राहणारा भीमसेप्पा कृष्णाप्पा मालेडा हा कोल्हापुरात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतोय. आज सकाळी फुलेवाडी रिंग रोडवर भर वस्तीत मद्यधुंद अवस्थेत तो हात सोडून ट्रॅक्टर चालवत होता. यावेळी ट्रॅक्टरची सुशीला बळवंत गुरव या वृद्ध महिलेला जोराची धडक बसली. या धडकेत गुरव या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांच्या मदतीनं त्यांना तातडीनं उपचारांसाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलं. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून चालक मालेडा याच्या विरोधात गुन्हा नोंद केलाय. कोल्हापुरात राजेंद्रनगर इथं संजय गणपत साजणीकर यांच्या घराला आज सायंकाळी 4च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत प्रापंचिक साहित्य, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सायंकाळी 4च्या सुमारास राजेंद्रनगरमधील संजय गणपत साजणीकर यांच्या 2 मजली कौलारू घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील लोकांनी धावपळ करत मदत कार्य सुरू केलं. मात्र आगीचा भडका वाढल्यानं घरातील TV, फ्रीजसह विविध इलेक्ट्रिक वस्तू, प्रापंचिक साहित्य आणि काही रोख रक्कम जळून खाक झाली. आगीत सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेचं अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पन्हाळा नगर परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध नगरसेवक होण्याचा पहिला मान शिवशाहू आघाडीच्या सतीश कमलाकर भोसले यांना मिळालाय. भोसले यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाबरोबर युती केली आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण 4 उमेदवारी अर्ज होते. यातील 3घांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भोसले यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. पन्हाळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण नगरसेवक पदासाठी 82 तर नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत 1 नगराध्यक्ष आणि 3 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरलेत.
आजपासून माघारीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक 2मध्ये सर्वसाधारण गटातून शिवशाहू आघाडीचे सतीश कमलाकर भोसले निवडणूक रिंगणात होते. भोसलेंच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू अशोक भोसले, तानाजी भोसले आणि गजानन कोळी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. माघारीच्या पहिल्या दिवशी तिघांनी माघार घेतल्यानं आणि सतीश भोसले यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. भोसले हे यापूर्वीही नगरसेवक म्हणून 2004 साली झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. दरम्यान जनसुराज्य शक्ती पक्षाकडून नगरपरिषद बिनविरोध करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी बहुतेक उमेदवार नॉट रिचेबल आहेत, तर काही परगावी गेलेत. 25 नोव्हेंबर हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. रेशीम शेती यशस्वी करण्यासाठी रेशीमगृह निर्जंतुकीकरण महत्त्वाची भूमिका बजावतं. यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीच्या शेडमध्ये निर्जंतुकीकरणासाठी ग्रासिम कंपनीच्या विक्रम ब्रँडची ब्लीचिंग पावडर वापरावी असं आवाहन ग्रासिमचे अधिकारी राजेंद्र बाळकृष्ण परब यांनी केलंय. करवीर तालुक्यातील कुरुकली इथं आयोजित शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. करवीर तालुक्यातील कुरुकली इथं रेशीम संचालनालय नागपूर, जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम कंपनीच्या वतीनं रेशीम मित्र अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी ग्रासिम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्लॉट आणि शेडला भेट देत मार्गदर्शन केलं. ग्रासिमचे अधिकारी राजेंद्र परब यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून रेशीम व्यवसायातून अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणं हा कंपनीचा उद्देश असल्याचं सांगितलं. रेशीम शेती यशस्वी करण्यासाठी शेडचं निर्जंतुकीकरण हा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रासिम कंपनीचे ब्लीचिंग पावडर वापरावी असं आवाहन करण्यात आलं. हे रेशीम शेती जिथे करतात त्याचं हे शेड आहे आणि ह्या रेशीम शेतीमध्ये आमचा प्रॉडक्ट जो आहे विक्रम ब्रँड स्टेबल ब्लीचिंग पावडर हा निर्जंतुकीकरणासाठी वापरला जातो. तर आज कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं प्रशिक्षण देता येईल तो एक फोकस ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आज कंपनी काम करत आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही बघितलेलं आहे, आमच्या सर्वेमधून असं दिसून आलं की शेतकऱ्यांना ब्लीचिंग पावडर म्हणजे काय हे माहीत नसतं. ब्लीचिंग पावडर कशी वापरली जाते, किती प्रमाणात वापरली जाते हे माहिती नसतं. तेव्हा जेव्हा आम्ही सर्वे केला त्याच्यामधून ज्या काही गोष्टी आम्हाला लक्षात आल्या त्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांची एक मीटिंग घेऊन 40-50 लोकांची त्यांच्या शेडवर जाऊन त्यांना आम्ही स्वतः प्रशिक्षण देत आहोत की ब्लीचिंग पावडरचं प्रमाण कसं वापरलं पाहिजे, त्याचे काय फायदे आहेत, ते कशा प्रमाणात वापरलं पाहिजे आणि या शेतकरी लोकांना फार आज उपयोग होतोय. अशा मीटिंग्स आम्ही शिर्डी, औरंगाबाद, बीड अशा बऱ्याच ठिकाणी केलेल्या आहेत आणि आज जवळपास ही आमची 8वी मीटिंग आहे जी आम्ही इथे बेलेगावामध्ये करत आहोत. ह्याच्या पुढेही आम्ही बऱ्याच मीटिंग ज्या एरियामध्ये अजूनपर्यंत आम्ही पोहोचलेलो नाही आहोत तिथे आम्ही पोहोचून त्या मीटिंग करू आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू. रेशीम विकास अधिकारी राजेंद्र कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक प्रवीण निकम, करवीरच्या रेशीम क्षेत्र सहाय्यक प्रियांका चंदनशिवे, तानाजी पाटील यांनी मार्गदर्शन केलं. साई एजन्सीजचे सुनील शिपुगडे, बापू कुलकर्णी, प्रमोद शिरसाट, प्रल्हाद पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी रेशीम शेतकऱ्यांनी ब्लीचिंग पावडर वापरल्यानंतरचे फायदे सांगितले. रेशीम शेती 10 वर्षे करत आहे. 10 वर्षे रेशीम करत असताना माझे 22x50 शेड आहे. शेडमध्ये आपल्याला चॉकी आणल्यानंतर जो शेडमध्ये रोगवारा जो होतोय, आळ्यांना होतोय किंवा बाकीचे बॅक्टेरिया होतोय, ते आमचे कोल्हापूरमध्ये नामांकित कंपनी आदित्य बिर्ला विक्रम ब्रँड ग्रासी कंपनीचे आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे वितरक शिपुगडे साहेब व त्यांच्या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह परब साहेब यांनी शेतकऱ्यांच्या शेतबांधापर्यंत जाऊन चंदगड असू दे, गडिंग्लज असू दे, राधानगरी असू दे, करवीर असू दे, रेशीम विभागाच्या यंत्रणेशी संपर्क साधून जे लोकांच्या गाठीभेटी गेली, शेती प्लॉटला व्हिजिट दिली, शेडला व्हिजिट दिली, रेशीम बागेला दिली. ही भेट दिल्यानंतर की हा त्यांचा प्रोडक्ट ब्लिचिंग पावडर व चुना कशा पद्धतीने वापरायचं, कसं प्रमाण वापरायचं हे वापरल्यानंतर आम्ही रेशीम शेडमध्ये आमची जी उत्पन्नामध्ये जी घट होती ती हे आम्ही 2-3-4 वेळा आम्ही निर्जंतुक करण्यास वापरल्यामुळे अगदी आमची मनापेक्षा जो फायदा होणार होता 50,000 तिथं आज लाखावर फायदा गेलेला आहे. आणि ह्या कंपनीचं ब्रँडेड विक्रम ब्रँड आहे. ह्या जास्तीत जास्त रेशीम शेतकऱ्यांनी व पंचक्रोशीतल्या लोकातील इतर जिल्ह्यातल्या रेशीम शेतकऱ्यांनी आदित्य बिर्ला कंपनी, ग्रासिम कंपनीचे बिर्ला या कंपनीचे ब्लिचिंग पावडर घेण्यास आमची गॅरंटी देतो की हे हमी आहे आमची की याचा 100% रिझल्ट आहे. आम्ही वापरल्यामुळे
काही रोगराई आहे ते पूर्णपणे कमी आलेलं आहे. जे प्रोडक्ट आहे जे ब्लिचिंग पावडर हे वापरल्यामुळे जे रोगराई आहे ते पूर्णपणे कमी आलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरावे. त्याच्या जो काही रोगराई असते ते पूर्णपणे कमी केला जाईल. करवीर आणि राधानगरी तालुक्यातील शेतकरी ऊस शेतीला फाटा देत रेशीम शेतीकडे वळू लागलेत. त्यामुळे हे दोन्ही तालुके रेशीम शेतीसाठी पूरक ठरतायत. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. लॉरेन्सचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून भारतात आणलं. सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात वॉन्टेड बाबा सिद्दीकी मुसेवाला यांच्या हत्येचा अनमोल आहे आरोपी. नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री. एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब. उद्या होणार शपथविधी. निवडणुकांपूर्वीच पीएम किसान योजनेचे 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ. जुन्या वाहनांच्या मालकांना जबर दणका. फिटनेस शुल्कात 10 पटीनं वाढ. नाराज एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची घेणार भेट. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आणि कर्मचारी नोंदणी मोहीम 2025 या दोन्ही उपक्रमांमुळे देशात शाश्वत रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उद्योगांनी आणि नियोक्त्यांनी या योजनांचा फायदा घ्यावा असं आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त मनीष कुमार हल्दोनी यांनी केलंय. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं 2024-25च्या अर्थसंकल्पातून रोजगार निर्मितीला गती देण्यासाठी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे नव्या कामगारांना आर्थिक प्रोत्साहन आणि अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या आस्थापनांना सरकारकडून सहाय्य देण्यात येणार आहे. देशात रोजगाराचा विस्तार आणि तरुणांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचं क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त मनीष कुमार हल्दोनी यांनी सांगितलं. कर्मचारी भविष्य निधि संगठन की ओर से जो भी कंपनी, नियोक्ता, एम्प्लॉयर एसोसिएशन, कर्मचारी यूनियन, उन सभी से मेरी अपील है कि हाल ही में लॉन्च की गई प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना के तहत जो बेनिफिट दिए जा रहे हैं नए कर्मचारियों को और एम्प्लॉयर नियोक्ताओं को, उसमें ज़्यादा से ज़्यादा अपना रजिस्ट्रेशन कराकर उस बेनिफिट को सुनिश्चित करें. इसके बेनिफिट पार्ट ए और पार्ट बी, जैसा कि पहले भी बताया गया है कि जो भी कोई नया कर्मचारी है उसको 15,000 रुपये का इंसेंटिव भारत सरकार द्वारा दिया जाएगा. और इसी के साथ जो एम्प्लॉयर या नियोक्ता के लिए उसकी नए कर्मचारी की नियुक्ति पर 3,000 रुपये प्रति माह तक 24 महीने तक दिया जाएगा. कर्मचारी भविष्य निधि संगठन कोल्हापुर ऑफिस के अंदर आज के समय 7,000 से ज़्यादा स्थापनाएं, कंपनियां यहाँ पर अपना पीएफ रेमिटेंस करती हैं. और इसमें से अभी ऑलमोस्ट 900 कंपनियों ने अपना रजिस्ट्रेशन को इनिशिएशन कराया है, जिसमें 600 कंपनियों का यह रजिस्ट्रेशन कंप्लीट हो चुका है. यह रजिस्ट्रेशन का अवधि 2 साल तक है. तो इसलिए मेरी सभी से अपील है कि इसमें जल्द से जल्द रजिस्ट्रेशन कराकर अपने बेनिफिट को के लिए एलिजिबल होने के लिए वो अपना प्रोसीजर इनिशिएट करें. रोजगार निर्मिती, कौशल्य वृद्धी आणि कामगारांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी ही योजना निर्णायक ठरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नवीन उद्योगांनी तसंच विद्यमान उद्योगांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन हल्दोनी यांनी केलं. इसी के साथ भारत सरकार ने 1 नवंबर 2025 को एम्प्लॉय एनरोलमेंट कैंपेन 2025 एक स्कीम लागू की है. इसके अंदर अगर किसी भी वजह से अगर किसी भी व्यक्ति का जो एलिजिबल था पीएफ मेंबर बनने के लिए
और उसने जुलाई 2017 से अक्टूबर 2025 के बीच में उसने किसी कंपनी में वो काम कर रहा था और अभी भी काम कर रहा है, तो उसका भी पीएफ रेमिटेंस वो एम्प्लॉयर भर सकता है। उसको भरने पर एम्प्लॉय शेयर भरने की आवश्यकता नहीं है, केवल एम्प्लॉयर शेयर भरना है। और पीनल डैमेज भी केवल मात्र 100 रुपीज़ जो उसके लिए दिया गया है। तो ये ऐसी स्कीम है, इसका भी फ़ायदा उठाकर प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार में भी ऐसे एम्प्लॉय का भी बेनिफिट उसको उसके साथ दिया जाएगा। तो मेरी सभी से अपील है कि इसके बारे में ज़्यादा से ज़्यादा अगर आप जानकारी लेना चाहते हैं तो EPFO की वेबसाइट पर जाएं और हमारे कर्मचारी भविष्य संगठन कोल्हापुर में भी आकर यहाँ पर हमसे जानकारी ले सकते हैं। दरम्यान क्षेत्रीय भविष्य निधी संदर्भातील अनेक सेवा आणि माहिती उमंग ॲपवर उपलब्ध असल्यानं अधिकाधिक कामगारांनी आणि आस्थापनांनी या ॲपचा ऑनलाईन वापर करावा असं आवाहनही हल्दोनी यांनी केलंय। यावेळी सहाय्यक आयुक्त सूरज गोस्वामी उपस्थित होते। पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, पण ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आल्याची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आणि पंतप्रधान मोदींवर टीका होऊ लागली। या टीकेवेळी संपूर्ण देशाला 1971च्या पाकिस्तानचे 2 तुकडे करणाऱ्या युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी अमेरिकेचा दबाव झुगारून दिला होता। आज त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या या कणखर बाण्याची प्रकर्षानं आठवण होते। भारताचे पंतप्रधान देश सुरक्षित हातों में है असं छाती ठोकपणे सांगत असले तरी अलीकडच्या काळातील पहलगामपासून दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोटापर्यंत पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवादाकडून देशात अस्वस्थता निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय तो रोखण्यासाठी प्रयत्न का होत नाहीत असा प्रश्न उरतोच। पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं पाक पुरस्कृत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणारं ऑपरेशन सिंदूर राबवलं। या ऑपरेशन दरम्यान अमेरिकेनं केलेल्या हस्तक्षेपामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका झाली। एकीकडे भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात अमेरिकेचा दबाव नव्हता असं स्पष्ट केलं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प मात्र मिळेल त्या व्यासपीठावर आपणच भारताला युद्ध थांबवण्यासाठी भाग पाडल्याचं अजूनही सांगतायत। अमेरिकेसमोर भारतानं सरेंडर होणं भारतीयांना रुचलेलं नाही। यावर समाज माध्यमातून जी चर्चा होतीये त्याच्या केंद्रस्थानी असतात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी। पूर्व पाकिस्तानातील लोकांवरील अत्याचारानं भारत अस्वस्थ असला तरी अमेरिकेला भारतानं यात काही भूमिका घेऊ नये असं वाटत होतं। यावर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी अमेरिकेला गेल्या होत्या। त्यांनी त्यावेळचे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण निक्सन यांनी त्यांना फार सन्मानाची वागणूक दिली नाही। इंदिरा गांधींनी भारत अमेरिकेला मित्र समजतो, बॉस नाही, आम्ही परिस्थिती हाताळण्यात सक्षम आहोत अशा शब्दात निक्सन यांना सुनावलं। त्यानंतर भारत पाकिस्तान युद्धात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारतावर दबाव वाढवला। अमेरिकेनं पाकिस्तानच्या मदतीसाठी बंगालच्या उपसागरात आपलं 7वं आरमार उतरवण्याची धमकी दिली, पण इंदिरा गांधींनी 7वं आरमार येऊ दे नाहीतर 17वं येऊ दे, हिंदुस्थानला फरक पडत नाही असं म्हणत अमेरिकेसमोर झुकणं टाळलं। इंदिरा गांधींच्या या भूमिकेनंतर अमेरिकेनं 7वं आरमार पाठवण्यापूर्वीच पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली आणि भारतानं पाकिस्तानचे 2 तुकडे करत बांगलादेशची निर्मिती केली। इंदिरा गांधी यांच्या कणखरपणाची आता ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचे आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेशी तुलना होतीये। भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करून माहिती देण्यावरून पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठली। ट्रम्प वारंवार या शस्त्रसंधीचा उल्लेख करतात, त्यावर खुलासा करताना भारताच्या परराष्ट्र विभागाची धांदल उडताना दिसतीये। आज स्वर्गीय इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या कणखर बाण्याची आठवण होतेच।
अमेरिकेला झुकवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या या बाण्यामुळेच भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा दुर्गा असा उल्लेख केला होता. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आता मंगळवारी सुनावणी होणार. या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा न करण्याचे न्यायालयाचे निर्देश. सागरमाळ परिसरातील नूतनीकृत रेड्याची टक्कर स्मृतिशिल्पाचं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते अनावरण. या निमित्तानं आमदार सतेज पाटील यांनी फुंकलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं रणशिंग. देशरक्षणाचं स्वप्न घेऊन तरुणाई मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल. 15 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 10,000हून अधिक तरुणांचा भरती प्रक्रियेत सहभाग. जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी गेली 3 वर्ष सुरू असलेल्या बालिंगा पुलाच्या कामाची केली पाहणी. कारणं न सांगता पुलाचं काम पूर्ण करण्याबाबत अधिकारी ठेकेदारांना सुनावलं. आणि जयंतीनिमित्त देशवासियांना होतीये देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर बाण्याची आठवण. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे फेसबुक पेज फॉलो करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.